मजा आया। तर सकाळी सकाळी घालून हेल्मेट आपल्याला जायचं होतं रुयाड या गावाला आणि आजीने तर रशूला पैसे बी दिले आणि आम्ही आता थोडेसे मोठे काय झालो आम्हाला कोणी पैसे बी नाही देत. मग काय काढली आपली 2 चक्केवाली गाडी आणि पोहोचलो कुईला. रस्त्यात मराठी शाळा दिसली म्हणलं आपल्याला बी असंच बसवतो ते झाडाच्या खाली आणि तुम्ही बी मराठी शाळेवाला असाल तर आपल्या मराठी मित्राला पाठवून द्या. आणि रस्त्यातले इतके झटके खात खात आपण पोहोचलो रुयाड आणि इथे पोहोचल्यावर हा लहानसा बापू दुबुक पडत बी होता आणि इथे आल्यावर मला कळलं की इथे तर लई भारी मंदिर आहे. मग मंदिर म्हणलं अंदर एंटर झालोच होतो की बाहेरून आवाज आला. मग या काकाची रिंगटोन सेट करून दिली. महाशिवरात्रीचा हा महाशिवरात्रीला राहील. ठीक आहे. तर काका सांगत होता की महाशिवरात्रीला लय गर्दी राहते म्हणे. त्याला एक एक मंदिर तुम्हाला दाखवून देतो. पहिले आपण गणेशजीच्या मंदिरात आलो आणि हा प्लेस तर खरंच पाहण्यासारखा आहे. आणि मग हनुमानजीचे दर्शन घेऊन मी निघालो पुढच्या मंदिराकडे. आणि इथलं लोकेशन पाहिजे असेल तर फॉलो करून कमेंट करा. आणि मग मी घेतले भोलेनाथांचे दर्शन आणि इथे तर मस्त थंडी थंडी हवा बी चालत होती. आणि हा दृश्य पाहून मी निघालो पुढच्या मंदिराकडे. आणि रस्त्यातच मला दिसले नंदी बैल आणि घोडा. आणि हे सिस्टम तर आपल्याला समजलीच नाही आलं बा. म्हणलं जाऊ दे बा आता आपण लहान आहोत धीरे धीरे मोठा होऊन तर समजत जाईल. आणि इथे तर मूर्ती पण ठेवल्या होत्या. आता कोणत्या आहेत त्या तुम्ही सांगा. आणि मग मी पोहोचलो महाकालीच्या मंदिरात. आणि महादेवाच्याच मंदिराखाली आपल्याला अजून एक मंदिर होतं. मग दर्शन होतपर्यंत तुम्ही पण फॉलो आणि लाईक करून घ्या. आणि मग मी गेलो अयोध्यापती श्रीरामांच्या मंदिराकडे. आणि हे आहे वराह मंदिर. आणि पुढच्या मंदिर होता राधेकृष्णाच्या. आणि हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर. आणि तुम्हाला पण एकाच जागेवर सर्व मंदिरांचे दर्शन घ्यायचे असेल तर या महाशिवरात्री